नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर पद्माला सगळं काही जगदंबा सांगणार आहे की एक वनस्पती आहे जिला आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यानंतर ते लोक घरातून जायला निघतील तेव्हा लक्ष जाणार आहे की बाबा गंगाई बसली, आपण काहीतरी करायचं. ते खिडकीमधून पळून जातील आणि खिडकीमधून पळून जाऊन ते अरण्यात जातील. तेव्हा त्यांना कोणीतरी तिथे येण्याचा भास होईल आणि त्यासाठी जगदंबा खंबीरपणे उभी राहील. दुसरीकडे इकडे गंगाईला थोडं पश्चाताप होतो की आपल्यामुळे मुलींना त्रास होतोय, म्हणून त्या तिला शोधायला जातात आणि त्या आश्चर्यचकित होतात. इकडे चला बघूया डिटेलमध्ये अजून काय काय घडले या एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे सगळ्या गोष्टींचा उलगडा करायला जगदंबाने सुरुवात केलेली असते. तेव्हा ती पद्माला म्हणायला लागते, तुला माहिती आहे का, देवीने मला स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला होता आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याच गावामध्ये एक अरण्य आहे आणि त्या अरण्यामध्ये आपल्याला ती वनस्पती मिळेल, पण ती वनस्पती सकाळच्या पहिल्या प्रकाशावरती उजळते आणि तिच्यावरती सगळ्यात पहिले प्रकाश पडून ती अशी चकचक होते. तेव्हा पद्मा म्हणते, मग आपल्याला लगेच निघायला लागेल, आपण वेळ वाया घालून काही चालणार नाही. त्यांचं लक्ष जातं की तिथे गंगाई बाबांच्या जवळच आहे, आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागेल. तेव्हा ती म्हणते, मग आपण कसं बाहेर जायचं, करायचं काय जगदंबा. तेव्हा जगदंबा म्हणते, आपण दारातून जाऊ शकत नाही, पण आपण खिडकीतून तर जाऊ शकतो ना, मग खिडकीतून जाऊया. त्या दोघी तिथून जायला लागतात. तेव्हा तुळजाईने त्यांच्यासाठी एक भ्रम रचलेला असतो. तर दुसरीकडे या दोघी अरण्यामध्ये पोचतात. तो अरण्य बघून दोघीही थोड्या घाबरलेल्याच असतात की सगळं काही थोडं वेगळं आहे. तेव्हा पद्मा म्हणायला लागते, काय ग, एवढी रात्र झाली आहे, सगळीकडे अंधार आहे, या जंगलामध्ये काही होऊ शकतं, मला तर थोडी भीतीच वाटत आहे, तुला भीती नाही वाटत का. तेव्हा जगदंबा म्हणते, भिवून कसं काय चालेल, आपल्याला गावकऱ्यांचं रक्षण करायचं आहे आणि जर आपल्याला त्यांचं रक्षण करायचं असेल, बाबांना वाचवायचं असेल, तर आपल्याला भिवून नाही तर लढून काम करायचं आहे. तेव्हा पद्मा म्हणायला लागते, काय ग, कसला तरी आवाज आला, या जंगलामध्ये तर दानव राहतात, त्याबरोबर राक्षस राहतात आणि जानवर सुद्धा असतील, कोणी आपल्याला काय केलं तर आपण काय करायचं, मला तर खूप भीती वाटत आहे. तेव्हा जगदंबा म्हणते, घाबरू नको, तुळजाई कायम आपल्या पाठीशी राहणार आहे. तेवढ्यात त्यांना तिथून काहीतरी आवाज येतो. पद्मा खूप जास्त घाबरते की काहीतरी होणार आहे, मला खूप भीती वाटते. तेव्हा जगदंबा म्हणते, अगं तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्या बरोबर, मी असताना काहीच होणार नाही, तू माझ्या मागे राहा. ती लगेच तिची ओढणी खेचते. त्यानंतर ओढणीला गाठ मारल्यानंतर जगदंबा हातामध्ये काठी घेते आणि रेडी होऊन जाते की कोण आहे ते, त्यांना आपल्याला आता बाहेर काढायला लागेल. इकडे गंगाई विचार करत असतात, माझी मुलगी आहे आणि ती खरंच गावाच्या चांगल्याचाच विचार करत असते. इतक्या वेळेला तिने गावाची मदत केली आहे आणि या वेळेलाही तिला असं वाटत असेल ना की ती जे म्हणते ते बरोबरच आहे, पण मी जरा तिच्याशी रागाने जास्तच बोलले आहे, मला एकदा तिच्याशी बोलायला पाहिजे, म्हणजे तिच्या मनातल्या जे काही शंका कुशंका आहेत ना त्या सगळ्या मी बाहेर काढेल आणि गोष्टी सॉल्व करून घेईल. त्या लगेच इकडे दाराच्या जवळ येतात आणि दारावरती त्यांना विचित्र काहीतरी दिसतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग थोडा उडून गेलेला असतो. तर दुसरीकडे पद्मा इकडे खूप घाबरलेली असते की काय आहे आणि कोण आहे. तेवढ्यात जगदंबा वार करायला जाईल तर तिला लक्षात येतं की हे अजून कोणी नाही तर शिवा आहे. तेव्हा शिवा म्हणतो, काय करत होती तू, हे सगळं काय करायची गरज आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, काय ग, एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करता. तेवढ्यात नंदी येतो आणि म्हणायला लागतो, काय ग, एवढ्या रात्री तुम्ही दोघी इथे कशा काय, नेमकं प्रकरण काय आहे, तुम्ही आम्हाला सांगताय का. तेव्हा पद्मा सांगायला लागते, मामा, खरं म्हटलं तर आम्ही इथे एक वनस्पती शोधायला आलो आहोत. जगदंबाला तुळजाईने संकेत दिला आहे की आपल्या अरण्यामध्ये एक वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीमुळे गावावरती आलेलं सगळं संकट आहे ना ते दूर होऊ शकतं. सूर्याच्या पहिल्या प्रकाशावरती ती वनस्पती चमकते आणि तिच्या फुलांनीच आपल्याला उपयोग होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर शिवा म्हणायला लागतो, अच्छा असं आहे का, मग मी याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो, कारण की या अरण्याबद्दल मला भरपूर काही माहिती आहे. तेव्हा जगदंबा म्हणते, नको, मला याची मदत नाही पाहिजे, याने माझ्या बाबतीत खूप काही चुकीचं केलं आहे. तेव्हा नंदी म्हणतो, कसं आहे माहिती आहे का,
जगदंबा यावेळेला शिवाच्या जास्त या जंगलाबद्दल कोणालाच माहिती नाही आणि जर शिवालाच आपण बाजूला केलं तर चालणार नाही आणि तसंही आम्ही आहोत, आम्ही एक काम करतोय, आम्ही ह्या वनस्पती शोधून घेऊन येतो, तुम्ही घरी जा. एवढ्या रात्री तुम्ही घराच्या बाहेर आले आहेत, घरच्यांना भीती वाटत असेल आणि त्यांची काळजी सुद्धा वाढली असेल ना, कारण की तुम्ही घरी सांगून तर आल्या नसाल. हे ऐकल्यानंतर जगदंबाची थोडी काळजी वाटते की आईला समजलं तर काय होईल. शिवाई तिला म्हणायला लागतो, तुम्ही घरी जा, आम्ही बघतो ना. इकडे तुळजाईने जगदंबासाठी पूर्णपणे गोष्टी रचलेल्या असतात. तेवढ्यात तिथे गंगा येते आणि बघताच खूप खुश होते. तेव्हा ती म्हणते, या दोघी तर झोपी गेल्या आहेत, मग जाऊ दे, मी उद्या सकाळी त्यांच्याशी बोलील. बरं झालं, मला वाटलं जगदंबा बाबांच्या काळजीने झोपणार नाही, पण डोळा लागला आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे, दोघींनाही झोपू दे, म्हणजे काही प्रॉब्लेम नको. तेवढ्यात इकडे जगदंबा म्हणत असते, नाही, मी कुठेच जाणार नाही. मी आता या गोष्टीचा विचार करून थांबू शकत नाही की माझ्या घरच्यांना काय वाटेल, आई माझ्यावरती ओरडेल की अजून काही होईल. आता माझ्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे ते म्हणजे गावकऱ्यांचं रक्षण. त्या भागाबाईपासून सगळ्यांना मला दूर करायचं आहे, कारण की ती ढोंगी आहे. हे ऐकल्यानंतर शिवा खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही आमच्या बरोबर चला. दुसरीकडे तुळजाईने इकडे पद्मा आणि जगदंबाचं रूप घेतलेलं असतं. तेव्हा पद्मा म्हणायला लागते, हे तर आपण केलं आहे, पण तरी सुद्धा याच्यामध्ये फायदा तर जगदंबाचाच असेल ना. तेव्हा तुळजाई म्हणतात, कसं आहे माहिती का, जगदंबाच्या रक्षणासाठी आपण कायम इथे राहणारच आहोत आणि तिच्यावरती या लढाईमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, म्हणून तर आपण तिच्या रक्षणासाठी हे रूप घेतलं आहे. जगदंबासाठी आपण काहीही करू शकतो आणि तिच्यावरती संकट येणार नाही, त्याचसाठी तर आपण हे सगळं केलं आहे. त्या अक्षरशः दिव्य शक्ती असतात आणि त्या पुन्हा दिव्य शक्ती स्वतःच्या रूपात येतात आणि तुळजाईंच्या इथे जाऊन पुन्हा विराजमान होतात. तर दुसरीकडे अरण्यामध्ये या लोकांची शोध मोहीम सुरू असते. तेव्हा सगळे खूप खुश असतात, पण एक एक करून जगदंबाला जुन्या गोष्टी आठवतात. तेव्हा शिवा म्हणतोय, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की मी खरंच तुझ्या बाबतीत चुकीचा वागलो नाही. तेव्हा ती म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू दरवेळेला माझी चेष्टा केलेली आहे. जेव्हा आपण त्या पुरामध्ये गेलो होतो, त्या गावामध्ये गेलो, तेव्हाही तू माझी चेष्टा केली आणि आता सुद्धा तू माझ्याबद्दल तेच केलं, तूने मला किडे पाठवले, हे काही योग्य आहे का. तेव्हा शिवा म्हणतो, नाही, मी तुला किडे नव्हते पाठवले, खरं म्हटलं मी तर तुला. तेव्हा जगदंबा विचारते, मी तर तुला म्हणजे तुम्हाला काय पाठवलं होतं ते सांगतो का. तेव्हा तो म्हणतो, मी तुला अजून काही नाही तर गजरे पाठवले होते. तेव्हा पद्मा म्हणते, हो, याबद्दल मी सुद्धा तुला खात्री देऊ शकते, कारण की त्या गजऱ्यांचा सुवास बाहेरपर्यंत येत होता. तेव्हा ती म्हणते, मग असं काय झालं ज्या गजऱ्यांचे ते किडे झाले, नेमकं हे घडलं तरी काय आहे. तेव्हा तो म्हणतो, या गावामध्ये अशा भरपूर गोष्टी होत आहेत ज्याचे सत्य आणि पुरावे कोणाकडेच नाही आहे. तेव्हा जगदंबा म्हणते, तुला कोणाबद्दल आणि काय बोलायचं असेल, जे काही असेल ते सविस्तर बोल, असं अर्धवट बोलू नको. तेव्हा त्याचा इशारा महिपतीकडे असतो की महिपती या गावात आल्यापासून भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. जसं पहिले त्याने मंदिराच्या इथे स्वतःचं राज्य केलं, त्यानंतर त्याच्यात एका राक्षसीने म्हणजे मनुबाईने कसं पाण्यामध्ये असं घाणेरडं द्रव्य पाठवलं, नंतर त्यांनी कसा गंगाईचा रूप घेतलं होतं, हे सगळं त्याला आठवण येतं आणि तो विचार करायला लागतो की आता या सिच्युएशनला मी सगळं महिपतीचं सत्य आहे ते जगदंबाला सांगू का, कारण की हे सगळे वार जगदंबावरती डायरेक्टली होणार आहेत, मला सांगायला पाहिजे की नाही. तो याच गोष्टीचा विचार करत असतो. तेवढ्यात नंदी म्हणायला लागतो, आता सांग ना शिवा, पुढे कुठे जायचं आहे. इथून 2 रस्ते आले आहेत, तिथे तुळजाईचं चक्र सुद्धा येतं. तेव्हा इकडे जगदंबाला समजून येतं की इकडेच काहीतरी होणार आहे, कारण की जगदंबाला संकेत मिळालेला असतो. ती म्हणायला लागते, मला असं वाटते आपल्याला या रस्त्याला जायला पाहिजे, हाच रस्ता योग्य असू शकतो. तेव्हा शिवा म्हणायला लागतो, जर जगदंबाला वाटत आहे तर आपल्याला नक्कीच इकडे जायला पाहिजे. ते लगेच त्या रस्त्यावरती चालायला सुरुवात करतात. थोड्या अंतरावरती जातील तेवढ्यात सूर्यप्रकाश यायला सुरुवात होते आणि
ते झाड अक्षरशः चमकायला लागतं. तेव्हा जगदंबाला आठवण येतं की देवीने तिला सांगितलं होतं सूर्यप्रकाशामध्ये ती पिवळी फुलं चमकून दिसतील आणि तिला समजतं की हेच ते झाड आहे आणि याचीच आपल्याला फुलं हवी आहेत. तेव्हा शिवा म्हणतो, खरंच हेच ते झाड आहे हे तर मलाही समजलं आहे. थांब जरा, मी जातो आणि फुलं घेऊन येतो. तो काही फुलं तोडतो आणि लगेच म्हणायला लागतो, एक वाटी काढ, आपण त्याच्यामध्ये याचा रस देऊ. शिवा लगेच स्वतःच्या हातून त्या फुलांचा रस काढतो आणि तो रस लगेच जगदंबाला म्हणायला लागतो, जगदंबा तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता हा रस तुझ्या बाबांना जाऊन पाज, म्हणजे त्यांना बरं वाटेल. आम्ही काय करतो, आम्ही बाकीच्या गावकऱ्यांसाठी फुलं गोळा करतो, तेव्हा तू काही काळजी करू नको. जगदंबा विचार करायला लागते, ठीक आहे, पण तरी सुद्धा क्वेश्चन तर वेगळंच आहे. तेव्हा नंदी विचारतो, मला एक सांगा, आपण फुलं तर घेऊन जाऊ, पण एवढ्या सगळ्या फुलांचा रस काढणं सोपी गोष्ट नसेल. तेव्हा जगदंबा म्हणते, त्यासाठीही मी काहीतरी करेल. आता तुम्ही फुलं घ्या, मी जरा पुढे जाते. ती लगेच त्यांना तिथे बाय करून निघून जाते. तर दुसरीकडे इकडे अजून सुद्धा बाबांना काही शुद्ध आलेली नसते. तेव्हा गंगाई म्हणते, आज तुम्हाला नक्की शुद्ध येईल, तुम्ही आराम करा, मी जरा स्वतःचं आवरून घेते, कारण की आज माड सुद्धा भरायचा आहे आणि त्या पहिले मला घरचं सगळे आवरावर करणं गरजेचं आहे. त्या आंघोळीला तिथून निघून जातात. तेवढ्यात तिथे जगदंबा आणि पद्माची एंट्री होते. जगदंबा म्हणायला लागते, आई जवळपास तर नाही ना, जरा बघून ये. तेव्हा लगेच पद्मा इकडे तिकडे शोधते आणि म्हणायला लागते, नाही, त्या आंघोळीला गेल्या आहेत. तेव्हा जगदंबा म्हणायला लागते, बाबा आता हे द्रव्य पिऊन तुम्हाला लवकरच बरं वाटेल. ती लगेच बाबांना द्रव्य पाजते आणि खूप खुश होऊन जाते. दुसरीकडे गावामध्ये ढोल ताशे सगळं वाजायला सुरुवात झालेली असते. देवीच्या मांडण्यासाठी एक मंडप सजलेला असतो आणि मध्ये मोठ्याईंचा मान सुद्धा मांडलेला असतो. तेवढ्यात तिथे गावकरी जमायला लागतात आणि भागाबाईला बघून त्यांना खूप आनंद होत असतो की आता ही आपल्या गावातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. त्या खूप खुश असतात. तर दुसरीकडे जगदंबाने दिलेलं द्रव्य पिऊन लगेच जनकबाबांना जाग येते आणि ते खूप खुश होतात. तेव्हा ती म्हणते, अचानक अंगातला पूर्ण थकवा निघून गेला, मला तर काही समजलंच नाही, मुली झालं तरी काय आहे. तेव्हा जगदंबा म्हणते, देवी आईची आपल्यावरती कृपा आहे ना, आणि त्याच कृपेमुळे तुम्ही ठणठणीत बरे झाले आहेत. तेव्हा ते म्हणतात, खरं देवी आई, खरंच तुने आमचं रक्षण केलं आहे. आई राज ती खूप खुश असते. तेवढ्यात जगदंबाही खूप खुश होते आणि बाबाही खूप खुश असतात. तर दुसरीकडे गावामध्ये सगळे जमलेले असतात. तेव्हा भागाबाई म्हणायला लागते, गावकरी, अजून सुद्धा तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल ना, तरी सुद्धा मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते. तुम्हाला असं वाटत असेल ना देवीचा या गावावरती कोप नाही झाला, जर देवीचा कोप नसेल झाला ना तर ते आपल्याला समजून येईल. तेवढ्यात तिथे महिपती आणि मनू आणि नभाजी सुद्धा आलेले असतात. ते सगळे खूप खुश असतात. तेवढ्यात भागाबाई म्हणते, आता जर याच्यावरती देवीचा कोप झाला असेल ना, ती गवताची जळी पुन्हा जळेल. आता बघूया देवीचा कोप झाला आहे की नाही. तेवढ्यात ती गवताची पेंड जळायला लागते आणि भागाबाई म्हणते, बघा बघा ती जळायला लागली आहे. त्यानंतर त्या पुन्हा त्या पपईला कापतात आणि त्याच्यामधून अक्षरशः रक्ताची धार निघलेली असते. तेव्हा ती म्हणायला लागते, आता तरी माझ्यावरती विश्वास बसला ना. तेव्हा गावकरी म्हणतात, हो भागाबाई, आमचा तुमच्यावरती नक्कीच विश्वास आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, बघा ती गवताची पेंड अजून सुद्धा आग पकडत आहे आणि पपईमधून सुद्धा रक्त निघालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ आहे मी खरी आहे. दुसरीकडे बाबांना असं बघून गंगाई खूप खुश होते आणि म्हणते, म्हणजे आता तुम्हाला बरं वाटते का. तेव्हा ते म्हणतात, हो ग, आता मी ठणठणीत बरा आहे. तेव्हा ती म्हणते, खरंच देवीची कृपा झाली आणि भागाबाईंचा आशीर्वाद म्हणून हे सगळं झालं आहे. तेव्हा तुळजा म्हणायला लागते, नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे. भागाबाईमुळे हे काहीच झालेलं नाही आहे. खरं म्हटलं तर हा वेगळीच गोष्ट आहे. तेव्हा ते म्हणतात, नाही नाही, असं काहीच नाही आहे. मला भागाबाईंनी सांगितलं होतं ना, त्या रात्री एक पूजा करणार होत्या आणि त्याच्याचमुळे हे बरे होणार होते. तिने मला स्वतः सांगितलं होतं. हे ऐकल्यानंतर जगदंबा खूप चिडून गेलेली असते की आईचा विश्वास आता मी कसा प्राप्त करू. पुढील भागात आपण बघणार आहोत. पद्मा म्हणत असते, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. जर आपण काही केलं नाही ना
तर ती भागाबाई लोकांच्या मनामध्ये अजून विष कालवायला सुरुवात करेल आणि सगळ्यांसमोर ती मोठी होईल. दुसरीकडे भागाबाई इकडे तिच्या पूर्णपणे तंत्रमंत्राला लागलेली असते. तर तेवढ्यात इकडे महिपती आणि सगळेजण गोळा झालेले असतात. तेव्हा जगदंबा म्हणते आता काहीतरी करायला पाहिजे. शिवा म्हणायला लागतो आपण काही केलं नाही ना तर गोष्टी आपल्या हातातून निघून जातील. आपल्याला तिथे जाऊन काहीतरी करणं गरजेचं आहे, नाही तर मी तुला सांगतो ना आपण काय करायचं. जगदंबा म्हणायला लागते पण मी आईला शब्द दिला आहे, मी स्वतःहून त्याला काहीच करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो स्वतःहून नाही काही करायचं, पण आपण असं काहीतरी करायचं की आपलं काम सुद्धा होईल आणि कोणाला आपल्यावरती संशय सुद्धा येणार नाही. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. खरंच आता नेमका शिवाचा प्लॅन तरी काय असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.